महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेला रायगड जिल्हा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका एक ऐतिहासिक तालुका म्हणून ओळखला जातो। हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील, क्रांतिकारक हरिनारायण देशमुख यांची जन्मभूमी असलेल्या कर्जतला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। पुणे मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कर्जत खालापूरचा विकास झपाट्याने होत आहे। निसर्गरम्य अशा कर्जतचं कुतूहल पाहून या ठिकाणची लोकसंख्या व शहरीकरण दिवसेंदिवस वाढत आहे। माथेरानसह परिसरातील अनेक निसर्ग समृद्ध असलेल्या ठिकाणांमुळे तालुक्यात पर्यटन व्यवसाय वाढत आहे। कर्जत तालुक्यातून उल्हास नदी वाहत आहे। या नदीचा जेथे उगम होतो तो भाग म्हणजे कर्जत तालुक्यातील वासरेखोंडा परिसर। याच वासरेखोंड्यातील सांगवी गावी सुधाकर घारे नावाने एका युगापुरुषाने आपले नाव स्वकर्तृत्वाने परिसरात घोंगावत ठेवला आहे। सामान्य घरातील कार्यकर्ता ते लोकनेता म्हणून असलेला त्यांचा हा राजकीय आणि सामाजिक प्रवास आपल्यासमोर खास शैलीतून सादर करीत आहोत। त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुधाकर भाऊंना समाजकार्याचे बालकडू घरातूनच मिळाले। त्यांचे वडील आदरणीय परशुराम कुशाबा घारे गेली 50 वर्षापेक्षा जास्त काळ समाजकार्य आणि राजकारणात कार्यरत आहेत। आदरणीय आप्पांविषयी बोलायचं झालं तर आप्पांनी त्यांच्या कालखंडात विविध पदे भूषवलेली आहेत। खांडपे ग्रामपंचायतीचे सलग 25 वर्ष सदस्य व 5 वर्ष सरपंच, तसेच रायगड जिल्हा परिषदेचे 5 वर्ष स्वीकृत सदस्य, अशा आप्पांची कारकीर्द अभिमानास्पद वाटते। आणि अशाच आपल्या वडिलांचा समृद्ध वारसा पुढे नेणारे, ज्यांचा विकास कामामध्ये हातखंडा आहे, असे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सभापती सुधाकर शेठ घारे यांनी वडिलांचा वारसा पुढे असाच चालू ठेवला आहे। आपल्या वडिलांकडे विविध अडचणी घेऊन येणारे सामान्य नागरिकांच्या अडचणी आप्पा कसे सोडवतात व त्यांच्या चेहऱ्यावर कसे समाधान आणतात याचे बारकाईने निरीक्षण करून भाऊंनी ती कला आत्मसात केली। दांडगा जनसंपर्क असलेले आणि नातेवाईक तसेच मित्रपरिवार तथा जनतेचा सुखदुःखात सदैव समाविष्ट होणारे व्यक्तिमत्व म्हणजे सुधाकर भाऊ यांचे ज्येष्ठ बंधू माननीय मधुकर परशुराम घारे। मधुकर भाऊ यांच्या राजकीय कारकिर्दीतूनच सुधाकर भाऊ राजकारणात आले। 2009 साली खांडपे ग्रामपंचायत सरपंच आणि 2014 साली सदस्य असलेले मधुकर भाऊ यांनी आपल्या प्रचंड इच्छा शक्तीतून खांडपे ग्रामपंचायतमध्ये नंदनवन फुलविले। कर्जत तालुका कबड्डी अध्यक्ष, लायन्स क्लब संचालक, कराटे असोसिएशन अध्यक्ष अशी क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील पदे त्यांच्याकडे आहेत। घरामध्ये असलेला सामाजिक आणि राजकीय कार्याचा राबता पाहूनच माननीय सुधाकर भाऊ यांनी समाजकार्य आणि राजकारणाची ओढ लागली। खांडपे ग्रामपंचायतचा गेली 50 वर्षे निर्विवाद कारभार पाहत असताना या भागात अनेक छोटे मोठे प्रकल्प यशस्वीपणे स्थिरावून स्थानिकांना रोजगार मिळावा या दृष्टीने माननीय सुधाकर भाऊ यांनी प्रयत्न सुरू केले। 2009 साली अँग्लो ईस्टर्न अकॅडमी आणि रेडिसन ब्ल्यू 5 स्टार हॉटेल यासारखे मोठे प्रकल्प या भागात आणल्याने स्थानिक तरुण जे मुंबई पुणे सारख्या ठिकाणी जाऊन नोकरी करत होते त्यांना आपल्या विभागातच भाऊंमुळे रोजगार उपलब्ध झाला। आज विभागातील हजारो तरुण तरुणींना परिसरातील छोट्या मोठ्या प्रकल्पामध्ये रोजगार मिळाल्याने भाऊंना ते मनापासून शुभ आशीर्वाद देत आहेत। आपल्या विभागात रोजगारासोबतच इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण मिळावे याच उद्देशाने सुधाकर भाऊ यांनी गीता सुधाकर घारे फाउंडेशन या शिक्षण संस्थेची 2012 साली स्थापना केली। आज तालुक्यातील हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। या शाळेच्या माध्यमातून सुद्धा स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे। समाजकारण करता करता भाऊंचं पाऊल राजकारणाकडे वळू लागलं। तालुक्यातील युवकांमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून भाऊंनी आपल्या कार्याला सुरुवात केली। माय बहिणीची आली काळजाची हाक, राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात। पक्ष नेतृत्वाने 2014 साली सुधाकर घारे यांना कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी दिली। पक्षाची जबाबदारी खंबीरपणे पार पाडत असताना तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे कुटुंबातील गावातील तरुण वर्गाला अचूक हेरून संपर्कात ठेवलं। तरुण कार्यकर्त्यांना असणाऱ्या अडीअडचणी सोडवणे
त्यांच्या सुखदुःखात सामील होणे अशा स्वरूपात सुधाकर घारे यांनी तालुकाभर आपला कार्याचा ठसा उमटवला. तालुका युवक अध्यक्ष असताना भाऊंनी आरोग्य शिबिर, रुग्णवाहिका, रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर असे छोटे मोठे उपक्रम पक्षाच्या माध्यमातून राबविले. कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारून त्यांनी पक्ष संघटना बळकट केली. त्यांच्या या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांना 2017 साली रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्यपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि त्यात ते प्रचंड बहुमताने निवडून देखील आले. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. माननीय आदितीताई तटकरे या तत्कालीन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असल्याने आदितीताई यांची खंबीर साथ मिळाल्याने भाऊंनी विकास काम करण्याचा कर्जत खालापूर तालुक्यात झंझावत सुरू केला. त्यांचा कामाचा झंझावत बघून 2020 साली रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसेच शिक्षण, आरोग्य व क्रीडा सभापती पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. उपाध्यक्ष झाल्यानंतर विकास कामांचा धडाका लावून कर्जत खालापूरचा कायापालट करण्याच्या दृष्टीने विकास कामे आणली. त्यांच्या कार्यकालात एखाद्या लोकप्रतिनिधीला जेवढी विकास कामे करता आली नाहीत तेवढी कामे भाऊंनी 2 वर्षात करून दाखवली. कर्जत खालापूरमधील अनेक रस्ते, समाज मंदिर, साखव वजा बंधारा बांधणे, पाणीपुरवठा विभागातून अनेक गावातील पाण्याचा प्रश्न सोडवणे, आदिवासी वाड्यासमोर वस्त्यांमध्ये अनेक कामे भाऊंनी उपाध्यक्ष असताना केलेली पाहायला मिळतात. विशेष म्हणजे बीड ग्रामपंचायत हद्दीतील स्टेशन टाकरवाडी या वाडीत ब्रिटिश कालापासून जाण्यासाठी रस्ता नव्हता, परंतु भाऊंनी विशेष प्रयत्न करून या वाडीत जाण्यासाठी आणि पाण्याची सोय केली. आज संपूर्ण गाव भाऊंच्या नावाचा गवगवा करीत आहेत. सुधाकर घारे यांच्या विकास कामाचा रथ प्रचंड वेगाने पळत असताना कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगावर पसरले. हातावर मिळवून पानावर खाणारे गोरगरीब लोक घरात अन्नाचा कण नाही आणि हाताला काम नाही अशा भयान संकटात सापडले होते. याची जाणीव सुधाकर घारे यांना झाली. लगेचच तालुकाभर आदिवासी वाडी वस्तीत जाऊन किराणा सामानाचे किट वाटप करून काम सुरू केले. ज्यावेळी लोक कोरोनासारख्या महाभयंकर रोगापासून वाचण्यासाठी लोकांमधून दूर जात होते त्यावेळी मात्र भाऊ वाडी वस्तीत जाऊन आपुलकीने सर्वांना मदत नव्हे कर्तव्य या युक्तीप्रमाणे स्वखर्चाने अन्नधान्य वाटप करीत होते. या काळात सुमारे 25,000 आदिवासी कुटुंबांना स्वखर्चाने अन्नधान्याचे किट त्यांनी वाटप केले. तसेच कोरोना काळात जनतेला लागणारी वैद्यकीय मदतसुद्धा त्यांनी केली. अनेकाचे प्राण वाचवण्यासाठी भाऊंनी सतत प्रयत्न करीत राहिले. मे 2023 या काळात कर्जत खालापूर तालुक्यात सर्वत्र पाण्याची टंचाई जाणवायला लागली होती. हंडाभर पाण्यासाठी आदिवासी बांधवांना भटकंती करावी लागत असताना याची दखल घेऊन तत्काळ 80 गावांना 30,60,000 लिटर पाणी पुरवठा सुधाकर भाऊंनी केला. ज्यांनी नेहमी आपल्या आधी गोरगरीब जनतेचा विचार केला. वाडी वस्तीमध्ये टँकर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भाऊंची नितांत श्रद्धा सांगवी येथील सोमजाई आई. मनोभावे भाऊदेवीची महापूजा दरवर्षी पौष महिन्याच्या आसपास करतात. परिसरातील असंख्य महिला भगिनी यांच्यासाठी हळदी कुंकू समारंभ या ठिकाणी आयोजित केला जातो. सोमजाई माता मंदिर जीर्णोद्धार सोहळा 2022 साली मोठ्या गर्दीत आणि हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडला. येणाऱ्या प्रत्येक महिलेला हळदी कुंकू सोबतच भेट म्हणून साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले होते. 2023 साली सुद्धा या सोहळ्यास कर्जत तालुक्यातील कान्या कोपऱ्यातून महिला भगिनी उपस्थित होत्या. रायगडचे खासदार सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब, मावळचे आमदार सुनील अण्णा शेलके साहेब, माननीय आदितीताई तटकरे, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून घारे साहेबांचे तोंड भरून कौतुक केले होते.
आई सोमजाई मातेप्रमाणेच घारे बंधू यांची तिरुपती बालाजी यांच्यावर सुद्धा नितांत श्रद्धा आहे. गेले अनेक वर्ष ऑगस्ट महिन्यात पहिल्या आठवड्यात दरवर्षी शेकडो मित्र, परिवार, सहकारी यांच्यासह 5 दिवस तिरुपती येथे दरवर्षी जात असतात. मधुकर भाऊ घारे यांनी सुरू केलेल्या या सहलीला सुरुवातीला 20 ते 25 लोक असताना संख्या दरवर्षी वाढत गेली. आज 2023 साली साधारण 700 भाविकांनी या यात्रेत सहभाग घेतला होता. गाडी सर्वसामान्याप्रमाणे घारेसाहेब या यात्रेत आपल्या सर्व मित्र, कार्यकर्ते यांच्यासोबत सहलीला आनंद घेत असतात. सर्वांना राहण्या खाण्याची योग्य ती सोय या ठिकाणी तिरुपती बालाजी मित्रमंडळ कडून देण्यात येते. क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, कर्तव्य, मदत अशा स्वरूपाचे अनेक कार्यक्रम सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जातात. आदिवासी समाजातील तरुणांसाठी आदिवासी क्रिकेट प्रीमियर लीग दरवर्षी कर्जत तालुक्यात मोठ्या उत्साहात भरवले जाते. तालुक्यातील सर्वच क्रीडा रसिकांसाठी कबड्डी, क्रिकेट अशा अनेक स्पर्धांचे आयोजन सुधाकर घारे यांच्या माध्यमातून करण्यात येते. रायगड जिल्ह्यात न भूतो न भविष्याती म्हणजे कधीही न झालेला भव्य बैलगाडा शर्यत आखाडा खांडपे या ठिकाणी रंगला होता. असंख्य बैलगाडा मालक, हजारोच्या संख्येने बैलगाडा शर्यत रसिक आणि भव्य दिव्य आयोजन पाहून खुद्द खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांनी घारे साहेब यांचा द ग्रेट शोमॅन असा उल्लेख केला होता. तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने रॉयल गार्डन कर्जत येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये हजारो तरुणींनी सहभाग नोंदविला होता. त्याचप्रमाणे आळंदी येथे वारकरी संस्थांना मदत धार्मिक कार्य भाऊंच्या हातून घडलं. तसेच मुस्लिम समाजात सुद्धा ईद निमित्त खाऊ वाटप करण्याचे भाग्य सुधाकर भाऊ यांना लाभले. सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माध्यमातून सुधाकर भाऊ यांचे अनेक उपक्रम सुरू असताना राष्ट्रवादी पक्षामध्ये जुलै 2023 मध्ये उभी फूट पडली. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आणि महिला व बाल विकास मंत्री आदितीताई यांच्यावर विश्वास ठेवून सुधाकर भाऊ घारे यांनी कर्जत खालापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी सूत्र हातात घेतली. सर्वप्रथम मोठ्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा कर्जत येथे घेऊन पक्षाला नवसंजीवनी देण्याचे काम केलं. पक्षवाढीसाठी कर्जत खालापूर तालुक्यात मोर्चेबांधणीला सुरुवात करून विविध पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा कधी मुंबई येथे अजितदादा तटकरे साहेब यांच्या उपस्थितीत तर कधी कर्जतमध्ये पक्षप्रवेश करून घेतला. पक्षवाढीसाठी भाऊंनी तन मन धनाने झटत आहेत. याच दरम्यान विविध उपक्रम सुरूच ठेवले. महिलांचा मंगलागौर स्पर्धा कार्यक्रम राष्ट्रवादी कर्जत तालुका महिला अध्यक्ष रंजनाताई यांच्या नियोजनाखाली यशस्वीपणे घेण्यात आला. त्याचप्रमाणे शिक्षक दिन अनेक ठिकाणी साजरा होत असतो, परंतु तालुक्यातील सर्व शिक्षकांना एकत्र बोलावून त्यांचा यथोचित सन्मान शिक्षक दिनी करावा असा विचार भाऊंच्या मनात आल्यानंतर शेलके हॉल कर्जत येथे तालुक्यातील सर्व शिक्षकांना सन्मानित करण्यात अद्भुतपूर्व सोहळा पार पाडला. दहीहंडी रसिकांना एक आनंदोत्सव म्हणून खोपोली येथे भव्य दहीहंडीचे आयोजन सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खोपोली शहर यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. सुधाकर घारे फाउंडेशन माध्यमातून होणारे उपक्रम हे भव्य दिव्य आणि नियोजनबद्ध असतातच, यामागे त्यांच्या सहकार्यांचं टीमवर्क वाखाणण्याजोगं आहे. पडद्यामागचे हे कलाकार जरी पुढे येत नसले तरी त्यांचं कौतुक समाज मनातून होताना दिसतं. असे शिलेदार घारेसाहेबांना लाभल्याने घारेसाहेब नक्कीच यशाची शिखरे पादांकरात करतील. प्रत्येकाशी सुधाकर भाऊ यांनी राजकारणापलीकडचं नातं त्यांनी जपलेलं आहे. कोणतेही काम करताना सुधाकर भाऊ पक्षभेद मानत नाही. त्यामुळे स्वतःचा पक्षासोबतच इतर पक्षातही सुधाकर भाऊ यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. कर्जतमध्ये अपघातग्रस्त आणि आपत्कालीन आजारासाठी सुसज्ज दवाखाना असावा असा मानस सुधाकर घारे यांचा आहे. खालापूर तालुक्यात सुद्धा अनेक उद्योग आहेत, तिथे स्थानिकांना रोजगार मिळावा, त्यांना मिळवून द्यावा हे उद्दिष्ट भाऊंच्या डोळ्यासमोर आहे. जिथे परिस्थितीचं कारण सांगून लोक हार मानतात, तिथे परिस्थितीला आपली ताकद बनवून
स्वतःसोबत सामान्य जनतेला प्रगतीच्या मार्गावर नेऊन त्यांचा उद्धार करणारा माणूस म्हणजे सुधाकर भाऊ घारे. कोणत्याही सरकारी मदतीची अपेक्षा न बाळगता स्वखर्चातून ज्याने गोरगरिबांचे प्रश्न सोडवले असे गरिबांचे कैवारी आणि कर्जत खालापूर तालुक्याचे भाग्य विधाते म्हणजे सुधाकर भाऊ घारे. भाऊंच्या जन्मदिनाच्या मनपूर्वक अशा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आजपर्यंत आम्हा सामान्य जनतेने प्रश्न आणि अडचणी सोडून तुमची जबाबदारी पार पाडली भाऊ. आता तुम्हाला विधानसभेवर कर्जत खालापूर मतदारसंघाच्या आमदार म्हणून निवडून देऊन आम्ही एक मतदार आणि कर्जत खालापूरचे सुजाण नागरिक म्हणून आमची जबाबदारी पार पाडू अशी भाऊंचे समर्थक करीत आहोत. पुन्हा एकदा भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा लाख लाख हार्दिक शुभेच्छा.